चला तर आज नवरोबाच्या टिफिन करता मस्त असं चमचमीत अगदी 8 ते 10 मिनिटात तयार होणारं मस्त वांग्याचं भरीत बनवूया। टिफिन करता द्या किंवा वरण भातासोबत खाल्लं तरी मस्त लागतं, चपातीसोबत भाकरीसोबत अगदी मस्त लागतं। खिचडी बनवली, वरण भात बनवलं तरीही मस्त लागतं। चला तर रेसिपीला सुरुवात करूया। तर इथे मी एक मोठ्या साईजचं वांगं घेतलं आहे। वांगं भाजून घ्यायचं, मधून त्याला कापून घेतलं आहे म्हणजे आतमध्ये काही कीड असेल तर ते दिसेल। तेल लावायचं आणि दोन्ही साईडनी अलटपलट करून आपल्याला हे वांगं मस्त असं भाजून घ्यायचं आहे छान। तर इथे बघा वांगं मी मस्त भाजून घेतलेलं आहे दोन्ही साईडनी। आता हे आपण काढून घेऊया आणि गार करून याला मॅश करून घेऊया। सोबतच मी भाजले आहेत 2 टमाटर, टमाटरला सुद्धा थोडासा कट दिलाय, हे सुद्धा आपण मस्त भाजून घेऊया। तर इथे बघा टमाटर सुद्धा आपले भाजले गेले आहेत, काढून घेऊया, याचे साल काढायचे आणि हे सुद्धा आपण थोडं बारीक करून घेऊया। तेल गरम करायचं, त्यात घालायचं राई आणि जिरा। राई जिरा तळतळल्यानंतर त्यात घालायची हिरवी मिरची, थोडासा कढीपत्ता घालायचा आणि हिरवा कांदा घालायचा। आता हा कांदा थोडासा आपण परतून घेऊया, खूप त्याला परतवायचं नाही की त्याचा रंग बदलेल। आता हिरवा रंग आहे तसा राहायला हवा। नंतर त्यात घालायचं थोडंसं लसूण, ठेचलेलं लसूण आहे। आता हे सोबतच सगळं परतून घेऊया, एखादी मिनिटाकरता, त्यापेक्षा जास्त नाही। नंतर यात घालायचं लाल तिखट आणि हळद, हे सुद्धा आपण मस्त मिक्स करून घेऊया। आणि नंतर आपण यात घालायचे टमाटर, जे टमाटर आपण भाजून घेतले ना ते टमाटर घालायचे। आता हे टमाटर 2 ते 3 मिनिट आपण शिजवून घेऊया, अगदी नरम होतपर्यंत आणि याचा आंबटपणा जातपर्यंत। हलकंसं चमच्याने दाबून आपण हे 2-3 मिनिट परतून घेऊया। नंतर यात घालायचं वांगं, जे वांगं आता आपण भाजून घेतलं, त्याचे साल काढले आणि त्याला मस्त असं मॅश करून घेतलं। सोबतच थोडं मीठ घातलंय। आता हे परत आपण एकदा मिक्स करून घेऊया। आता काय करायचं, हे याला जास्त शिजवायचं नाही, साधारण 1.5 ते 2 मिनिट, कारण सर्व भाजलेलंच आहे। खूप याला जर शिजवलं नाही याच्या चवीमध्ये फरक पडतो। शेवटी थोडीशी कोथिंबीर घालायची आणि मस्त असं टिफिन करता आपलं झणझणीत वांग्याचं भरीत तयार झालेलं आहे। सकाळच्या टिफिनला द्या, मुलांच्या टिफिनला द्या, भाकरीसोबत मस्त लागतं, चपातीसोबत सुद्धा मस्त लागतं आणि वरण भातासोबत सुद्धा अगदी मस्त लागतं। कधी खिचडी बनवली किंवा मग वरण भात बनवला तर तोंडी लावण्याकरता सुद्धा हे छान होतं। चला तर मग तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की एकदा ट्राय करा। आवडलीच तर लाईक करा आणि शेअर करा। बघत राहा किरण रेसिपी। अशाच नवनवीन आणि चमचमीत रेसिपी करिता धन्यवाद।